नमस्कार नमस्कार मंडळी. मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी. मंडळी, पुन्हा रविवार आणि पुन्हा नवी कविता. या कवितेचा विषय सुद्धा असाच वेगळा आहे. विषय अगदी छोटासा आहे. अकरित. आश्चर्य घडतं काहीतरी. एक म्हातारी आजी असते आणि तिचा म्हातारपणी सगळं सुख उपभोगून झाल्यानंतर मृत्यू होतो आणि नातीला त्या आजीची एक गोष्ट योगायोगाने सापडते आणि म्हणून ती नात म्हणते की एक माझ्या आयुष्यामध्ये अकरित घडलं, आश्चर्य घडलं. ऐका कविता अकरित. उंच फळीवर एक बोचके, खाली वाकुनी व्याकुळ हसले. लख लख विजरे घे सममज, चमकुनी चांदण हाती आले. आजीच्या आठवणी. फळीकडे ती नजर टाकुनी, ती जाण्यापूर्वी फळीकडे एकटक बघत होती हो. फळीकडे ती नजर टाकुनी सुचवित होती काही बाई, डोळ्यातील मम विरहाश्रूनी धूसर दिशाच होत्या दाही. मी रडत असल्यामुळे मला ती नेमकं काय म्हणतेय मला समजलं नव्हतं. त्याच फळीवर आजी गेल्यानंतर त्याच फळीवर तेच बोचके पुन्हा एकदा तसेच हसले आणि त्याच रातीला अकरित घडले. मी लांबरुंदशी काठी घेतली, त्याभोवती मी जशी हलवली तशी ते धपकन खाली पडले. नी त्याच वेळी हे अकरित घडले. सुंदर साडी घडी गोधडी, सुखदुःखाचे संग सांदुनी, नाजूक टाके उभे आडवे, जीवन रंगीत चित्र रेखुनी. काय गोधडी सुंदर होती. जीवनाची गोधडी पण अशीच असते. जीवन रंगीत चित्र रेखुनी, बाजूस जरीचे खांब चिमुकले, नाव नातीचे मध्ये कोरले. नाव नातीचे मध्ये कोरले, नी त्याच वेळी अकरित घडले. अशी गोधडी पांघरुनी मी. मला एकदम घबाड सापडलं आणि अशी गोधडी पांघरुनी मी गिरकी घेऊनी नाचत सुटली. सैल गठोडे निवांत झाले. कृतकृत्य झालं ते गाठोड. सैल गठोडे निवांत झाले, सचित्र जीवन उभे टाकले, नी याच वेळी अकरित घडले. जसे पाखरू फूल होऊनी, जसे पाखरू फूल होऊनी उडून जाते वेळी ठरल्या, तशी माझी आजी गेली. संपूर्ण जीवन उपभोगून जसे पाखरू फूल होऊनी उडून जाते ठरल्या वेळी, हाती आपुल्या रंग ठेवते, जप म्हणते ते आठवण म्हणून. जप म्हणते ते आठवण म्हणून. अशी ही रंगीत गोधडी आठवण म्हणून माझ्याकडे राहिली. कसं वाटलं मंडळी हे अकरित? तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर मला नक्की कळवा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी असाच एखादा नवीन विचार, नवीन विषय घेऊन. धन्यवाद.